आणि आता सध्याला पालिका याच्यामध्ये जाणून बुजून येतं काहीतरी आपलं हे करत नाही. म्हणजे हे कोणाला विचारलेलं नाही. झाडं तोडली, आंब्याची झाडं तोडली, लिंबाची झाडं तोडली, हा कुठला नियम आहे? आणि ह्या बाकीच्या होकर झोनला नागरिकांचा विरोध आहे आणि आम्ही नागरिकांसाठी महापालिकेमध्ये गेलोय. जे नागरिकांना जे पसंत नसेल किंवा त्यांना त्यात काय त्रास होत असेल तर ते मुद्दे मांडण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही तिथे गेलोय. कळंबोलीतला ज्या जागेविषयी वाद उद्भवलेला आहे की नागरिकांची आणि तिथले लोकप्रतिनिधी रामदास शेवाळे यांची मागणीनुसार मी तिथे प्रत्यक्ष भेट दिलेली आहे. तिथे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून कळंबोलीतील प्लॉट नंबर 9 जे कळंबोलीतील पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपच्या समोर असलेल्या या प्लॉटवर आता हॉकर झोन उभारण्यात येते. मात्र या हॉकर झोनला आता कडाडून विरोध या ठिकाणी होतोय स्थानिकांचा. आपण बघू शकता या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी ओपन जिम आणि बराच खर्च करून हे इथे साहित्य बसवण्यात आलं होतं. मात्र या हॉकर झोनला आता जे नवीन हॉकर झोन होते आणि त्याला विरोध केला जातोय. ज्येष्ठांसाठी या ठिकाणी काहीतरी बसण्याची सोय करण्यात यावी अथवा उद्यान व्हावं अशी देखील मागणी या ठिकाणी केली जाते. बाजूच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या 50 ते 100 मीटरवर ऑलरेडी एक हॉकर झोन आहे आणि हे असताना हे नवीन हॉकर झोनची गरज काय अशी मागणी आता या ठिकाणी केली जाते. आपल्यासोबत नगरसेवक रामदास शेवाळे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. एक समोर काय नेमकी मागणी आता कळंबोलीमध्ये पुन्हा एकदा हॉकर झोन होते आणि नेमकी काय मागणी आहे? नाही, मला असं म्हणायचं की हॉकर झोन जरी होत असेल ते नागरिकांच्या सुविधेसाठी होत असतात, परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधला अभाव आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या संदर्भामध्ये मागच्या 8 दिवसापूर्वी माननीय महापौर नितीन पाटील साहेब यांच्या दौऱ्यानिमित्त आम्ही त्यांना हा प्लॉट दाखवला होता आणि ह्या प्लॉटमध्ये हा छोटा 3 गुंठ्याचा 3.5 गुंठ्याचा प्लॉट आहे. बाजूला जागा सोडली तर याच्यामध्ये माननीय विद्यमान आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून आपण पाहत असाल की ओपन जिम इथे बनवली होती. हाकेच्या अंतरावरती इथं हॉकर झोन बनवलेला आहे. पुढे हाकेच्या अंतरावरती अजून एक हॉकर झोन आहे आणि असं असताना नागरिकांना शेवटी आपण हॉकर झोन बनवत असाल तर नागरिकांच्या सुविधेसाठीच असतो. बाजूला हॉकर झोन आहे हे छोट्या जागेमध्ये साधारणतः लोक जी ओपन जी माध्यम आमदार साहेबांच्या माध्यमातून बनवली होती आम्ही त्याला प्रस्ताव दिलाय, लेटर दिलंय की त्याच पद्धतीची ओपन जिम बनवावी आणि ह्या बाकीच्या हॉकर झोनला नागरिकांचा विरोध आहे आणि आम्ही नागरिकांसाठी महापालिकेमध्ये गेलोय. जे नागरिकांना जे पसंत नसेल किंवा त्यांना त्यात काय त्रास होत असेल तर ते मुद्दे मांडण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही तिथे गेलोय आणि महापौर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की आपण याच्यावरती पुनर्निर्णय करून आपण काहीतरी मार्ग काढू. पण आज अचानक मला फोन आला इथं नागरिकांचा की साहेब इथे काम चालू केलंय. म्हणजे हा समन्वय खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यामधला समन्वय नसल्यामुळं अशा अडचणी सामोरे येतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जरी आम्ही सत्तेत असेल तरी आम्हाला हा विरोध करणं आहे, कारण आम्ही नागरिकांच्या सुखसोयीसाठी या सभागृहात गेलेलो आहे. खरं तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये हा भाग मोडतो आणि याच ठिकाणी हा हॉकर झोन आहे. स्वतः रामदास शेवाळे या ठिकाणचे नगरसेवक आहेत, त्यांनी देखील याबाबत तक्रारी अर्ज केला होता. मात्र आपल्यासोबत काही रहिवासी देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय मागणी आहे नेमकं? काय आम्हाला इथे मार्केट नकोय, मार्केट नको. एक तर गार्डन करा, जिम ओपन जिम ठेवा, पण हे नको, मार्केट नको आम्हाला. भाजी मार्केट आजूबाजूला त्रास होते ना, सगळं किती तकलीफ होते. आपले मार्केट होणार तर एक रूम आहे इकडे, मार्केटची जागा नाहीये. मार्केटची जागा करायचं नाही. आम्ही नाही बोलत की मार्केट करा द्या, आम्ही मार्केट करू देऊ शकत नाही. काय झालं पाहिजे? आम्हाला त्रास असं जिम करा, आपले गार्डन करा, आपले पोऱ्यासाठी खेळायला करा, बायासाठी काय करा, बायासाठी करा ना. हा मार्केट का नको? तकलीफ किती होईल या जायला. आम्हाला रोड सुद्धा नाही ठेवलेला. सन्मान्य इथं आमदार महोदयांच्या हस्ते इथं ओपन जिम बसवली होती ह्या गार्डनावरती, इथं छोट्याशा प्लॉट वरती. त्याच्यानंतर इथं असते ते ओपन म्हणजे इथं 72 टोटल रूम आहेत सिडकोकडून आम्ही घेतलेले आहेत इथं. मग इथं ज्येष्ठ नागरिक कुठं, पोरांचं कुठं, आमच्या पार्किंगचा प्रश्न कुठं, हा प्रश्न कमीत कमी पालिकेने विचार करायला पाहिजे. सन्मान्य इथं नगरसेवक इथं शेवाळे साहेब इथं विरोध करतात तरी त्यांच्या शब्दाला पालिका जर मान देत नाही. आमच्या निदान आम्ही सिडकोकडून इथं घरं घेतली त्यावेळेस मॅपमध्ये कम्युनिकेशनचा हा प्लॉट दाखवतात आणि आता सध्याला पालिका याच्यामध्ये जाणून बुजून येतं काहीतरी आपलं हे करत नाही.
कोणाला विचारत घेतलं? म्हणजे हे कोणाला विचारलेलं नाही. झाडं आम्हाला तोडली, सांगितलं पण नाही. आंब्याची झाडं तोडली, लिंबाची झाडं तोडली, हा कुठला नियम आहे? हा? पालिकेची फॉरेस्टवाल्याची परवानगी नसताना सुद्धा हे झाडं तोडली, बदामाची झाडं तोडली, नारळाची झाडं तोडली. झाडं 10-12 आंब्याचे होते, कडुलिंबाचे होते, बदामचे होते, 12 झाडं इथं तोडली आमची. शेवगा होता. आम्ही आणि आज रोड सुद्धा नाही ठेवला आम्ही. सोसायटीतून बाहेर कसं निघायचं, आतमध्ये कसं जायचं? एखादी जर अँब्युलन्स आणायची म्हटलं तर आतमध्ये जागा नाही. मग सोसायटीने करायचं काय आता? खऱ्या अर्थानं खूप मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या ठिकाणी या प्लॉटवर खूप मोठ्या प्रमाणात झाडं होती. एकीकडे पनवेल महानगरपालिका वृक्षारोपण किंवा आता पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा एक प्रयत्न केला जातो आणि एकीकडे अशा प्रकारची झाडं तोडल्याचा देखील एक खेद व्यक्त केला जातोय. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी हे जे हॉकर झोन आहे याला तर कडाडून विरोध केलेला आहे. जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं असेल तर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी एखादं बैठक व्यवस्था करावी किंवा विरंगुळा केंद्र करावं किंवा महिलांसाठी काहीतरी सोयीसाठी या ठिकाणी काही करता आलं तर ते करावं. मात्र हॉकर झोन नको म्हणजे नको अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे. कळंबोलीतला ज्या जागेविषयी वाद उद्भवलेला आहे की नागरिकांची आणि तिथले लोकप्रतिनिधी रामदास शेवाळे यांची मागणीनुसार मी तिथे प्रत्यक्ष भेट दिलेली आहे. तिथे माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या स्थानिक आमदार निधीतून व्यायामाचं साहित्य तिथे त्यावेळेला बसवण्यात आलेलं होतं. मी ती जागा स्वतः बघितलेली होती आणि मी त्यावेळेला त्यांना आश्वसित केलं होतं की नक्कीच इथे लोकभावना आणि लोकप्रतिनिधी यांचा आदर केला जाईल. आणि मी आजही त्यांना ते सांगू इच्छितो की जसं ते जे म्हणतायत, लोक जे म्हणतायत आणि लोकप्रतिनिधी जे म्हणतायत त्याप्रमाणेच काम होईल तिथे. आणि नागरिकांची जर अपेक्षा म्हणजे मागणी नसेल किंवा त्यांची इच्छा नसेल तर तिथे हॉकर झोन हा लादला जाणार नाही, एवढी मी निश्चितच ग्वाही देतो.